नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील हिरगाव या गावामध्ये आहोत. हिरगावपासून 2 ते 3 किलोमीटर वस्तीवर भिल्ल समाजाची एक वस्ती आहे आणि ही वस्ती अक्षरशः गायरानामध्ये राहत आहे. आणि काल पाचेगावचा दर गुरुवारी बाजार असतो आणि दर आठवडी येथील महिला मंडळी, मुली आणि पुरुष आठवडी बाजारासाठी पाचेगावला जात असतात. आणि पाचेगावहून बाजार करून येत असताना काही गुंडवृत्तीच्या लोकांनी रिक्षा अडवून मुलींची छेड केलेली आहे. मुलींना उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र काही या ठिकाणी या वस्तीवरील काही तरुण बाजारला पाठीमागं असल्यामुळं त्यांनी सतर्कतेची भूमिका घेऊन तो रिक्षामध्ये काय वाद सुरू झालेला आहे म्हणून पाहण्यासाठी गेले असता या ठिकाणी छेडछाडीचं प्रकरण सुरू असताना येथील तरुणांनी त्यांना विरोध केला. तर या ठिकाणी एका तरुणाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच्यासुद्धा डोक्याला मार लागलेला आहे. आणि नंतर त्या तरुणांनी या वस्तीवरील लोकांना फोन करून बोलून घेतल्यानंतर त्या गुंडांच्या 2 गाड्या या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी वस्तीवर त्या देखील करण्यात आलेल्या आहेत. आणि आपण पाहिलं आहे रात्री गेवराई पोलीस स्टेशनला त्या गुंडाविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 लोकांवर गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणची आपण काय परिस्थिती आहे, कशामुळं ही वेळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे, आपण या ठिकाणी सविस्तर ज्या 2 मुली आहेत ज्यांची छेड काढण्यात आलेली आहे त्या या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तू दर बाजारी बादशाहगावला जातेस बाजारला? हा. बरं, काय झालं होतं? काय झालं होतं? वरी घेत सोड बाजूला वरी घे ना तोंड बाजू. काय झालं होतं नेमकं प्रकरण? काय झालं होतं? आम्ही बाजारात होतो पण तिथं का नाही 2-4 मोरं होते. त्यांनी बोल 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 जसं आहे तसं बोल ना. बोल बर. हा, तू रिक्षा बाजार करून रिक्षामध्ये बसली आणि कुठपर्यंत रिक्षा आला होता? आमच्या बंदीपर्यंत. बरं, मग ते मुलं तुझ्या पाठीमागे रिक्षाच्या पाठीमागे आले होते? हा. काय म्हणले मग? रिक्षाला गाडी आडू केल्या त्यांनी, उभा केल्या का? आम्हाला हाणलंय त्यांना. तुम्हाला हाणमार केली? बरं, किती लोकांना हाणमार केली? 4. बरं, तुझ्या हाताला मारलं त्यांनी? हा. दारू पेलेले होते का? हा. किती लोक होते सगळे ते? 4. त्यांचे नाव वगैरे तुला काय माहिती आहेत का? नाही. नवीनच लोक होते का ते? हा. बरं, तू पण सोबत होती रिक्षामध्ये? हो. बरं. दर बाजारी पाचेगाव जातेस बाजार करायला? हो, जाते. आणि मग इथून पाठीमाग कधी झालं होतं का पहिली वेळेस असं घडलंय? पहिली वेळेसच घडलं. काय नेमकं काय प्रसंग घडला बरं? काही आम्ही बाजाराला गेलो होतो दोघी. त्यानं तिथं माझ्या हाताला धरलं म्हणून मी कानाखाली मारली त्याच्या. आणि आमच्या रिक्षाकडे आलो तर माझ्या मामाला सांगितलं मी आणि आम्ही आलो तर आम्हाला आडरानात गाठवलं त्यांनी. म्हणजे बाजारामध्येच तुमची छेडछाड झाली होती आणि बाजारातच तू त्याला चापड मारली होती? हो. नंतर त्यांनी तुमचा पाठला केला समजायचा? हो, पाठला केला. बरं, रिक्षावाल्याला मारहाण केली काय त्याने? हो, रिक्षावाल्याला मारहाण केली ना, गचंडी दिली. हे मामाला मारलंय डोक्यात. तुला कोण मारहाण केली का? मला ओढलं होतं रिक्षातून चालत्या. ड्रेस फाटला होता. बरं, कपडे फाटलेत. किती जण होते बरं ते? 4 जण होते ते. आता चौघावर गुन्हा दाखल केलाय का मग? हो, 4वर केलाय. अटक झालेत का? 2 जण का 3 जण अटक झाले वाटतं ना? रात्री केस केली. रात्री केली? हो. बरं. तुम्ही सोबत होते समजायचे? हा. बरं. तुमचं नाव सांगा अगोदर. बाळू आसाराम ठाकर. बरं, कसं काय घडलं बरं प्रकरण? मुलींची छेडछाड बाजारामध्ये केली ती म्हणून मुलींनी मला फोन लावला. मी तिथे गेलो. मुली म्हणल्या मामा असं झालं. त्यातपर्यंत पुन्हा आम्ही रिक्षा घेऊन घरी यायला लागलो. वाटामध्ये अडून त्यांनी गाड्या आडव्या लावल्या. त्यांच्या 2 गाड्या आणल्या. त्यांचा एक मोबाईल आहे आमच्या कशी. पुन्हा मग मुलीला ओरडे त्यांनी म्हणून मी मदत गेलो म्हणून त्यांनी मला हाणमार केली. कशाने मारलं तुम्हाला? एकाच्या हातात तांबी होती, एकाच्या हातात दगड होता, एक दांडा होता. हाणलं त्यांनी, हाणमार केली. काय टाके वगैरे पडले? टाकीन तर नाही मार पडले पण मुक्का मार लागलेला आहे. किती जण होते ते मारहाण 4 करायला? जण होते. बरं. नंतर तुम्ही मग कुणाला संपर्क केला का? केलता, भावाला 3 केलता. ते आले मग नंतर ते पळून गेले. ओळखीचे आहेत का ते आरोपी? नाही, ओळखीचे नाहीत. बरं. तुम्ही पाहुणेत? हा, मी बी पाहुणा आहे. बरं. हा. क्रिकेट बघायला गेले होते? हा. बरं. तुम्ही अलीकडे मुलगी पाहुणे? आईची. हा. बरं. काय घडलं बरं? काय घडलं होतं? फुरं लावले, मग तिकडं लावले पोरायला. ते पोरं तिकून येऊस तर हे पळून गेले. मग इथले जाऊस तर बी पळून गेले ते. हा. चेहरे ओळखले का तुम्ही असे? नाही, आम्ही नव्हतं गेलो पण पोरं गेलते ना. मग पोराईनी गाड्या आणल्या. बरं. 4 लोकांवर गुन्हे दाखल केलेत वाटतं? 4 लोक होते. आणखी कुणाला मारहाण? बाकीच्या लोक ड्रायव्हर होता त्याला बी हाणमार केली. त्याला मुक्का मार आहे. ते कुठाला? रिक्षावाला कुठाला आहे? इरगाव. इरगावचा? हा, म्हणजे किरायाने रिक्षा केला तुम्ही भाड्याने? बरं. हा.
आणि त्या रिक्षामध्ये किती लेडीज होत्या बरं बसलेल्या तुम्ही? लेडीज 10-12 लेडीज होत्या आणि रिक्षावाला एक होता आणि मी एक होतो. म्हणलं चला मी सोबत येतो म्हणलं. मग आडवं तिथं बंदीमध्ये आडव्या लावल्या गाड्या आणि हाणमार केली. बाकीच्या महिलांना कोणाला हाणमार? महिलांना नाही केला. महिला धराधरी करायला लागले तर ते फेकू द्यायला लागले. महिलांना बी धक्काबुक्की करायला लागले. बरं बरं. हा. आता काय म्हणणं आहे तुमचं? पोलीस प्रशासनाला काय म्हणणं असेल? त्यांनी आम्हाला न्याय घडून द्यावा. आम्ही अट्रॉसिटी केली, त्यांना तात्काळाने त्यांना अटक करावा. बरं बरं. हा. आता काय आरोपी अटक आहेत का नाही? नाही, फरार आहेत. बरं. तुम्ही त्यांच्या 2 गाड्या जप्त केल्यात? हा, जप्त केल्यात. आम्ही 2 गाड्या इकडं आणल्यात. म्हणलं गाड्याच्या निमित्ताने तरी येतील इकडं. पोलिसाला फोन लावला होता. ते म्हणले काय अडचण नाही, गाड्या घेऊन जात. 2 गाड्या आहेत, एक शाईनी एक कुट्टी आणि त्यांचा एक मोबाईल आहे बघा. मोबाईल तुमच्याकडे त्यांचा? हा. बरं. मोबाईलवर काय तपास काही? काहीच नाही, त्यांचे फोन येतात पण आपण काय उचललेलं नाहीत बघा फोन. पोलीस प्रशासन सांगितलं का मोबाईल जप्त केला? सगळी माहिती तिथे दिलेली आहे. ठीक. तुमचं हितच राहणार तुम्ही? मी त्याचा मोठा भाऊ आहे. मग तुम्ही पाहुणे समजा? मी पाहुणा आहे. बरं, बरं. पण घटना घडली त्यावेळेस तुम्ही होते का इथं? नाही, मी गावाकडे उकडगावला. तिथून यायला मला रात्री 1:30 वाजला. बरं बरं. 1:30 वाजला तिथे येऊन बघतो तर त्याला हाणमार केली. पोलीस प्रशासनाला आमची एवढीच कळकळीची विनंती हां हां. की ताबडतोब त्याने लवकरात लवकर आरोपी अटक करावा आणि आम्हाला इन्साफ द्यावा. ओके. हां. तुमचं काय नाव आहे आजी? येनुबाई लक्ष्मण पवार. राहणार इथलेच तुम्ही? किती वर्षापासून राहता इथं? हे आता 20-22 वर्ष झालं इथं गायरानात येतं. 20-22 वर्षामध्ये अशी घटना पहिलीच घडली की तुम्ही मागे घडली होती? पहिलीच घडली. हा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कार्यकाळात बाजारात पाचेगोला जाता समजा? बाजारातच होते ना, मी बी काल रिक्षातच होते ना. बरोबर. हा. मग तुमच्या समोर घडली की घटना? हा, माझ्या समोरच घडली ना. हा. काय झालं होतं बरं नेमकं? मग हे नेमकं हेच घडलेलं आहे ना. मुलीची छेड केली, मुलीने मारहाण केली? बाजारात छेड केली, मुलीच्या पाठीमागच होते ते. आणि मग तिने सांगितलं त्या मामाला आणि त्याने मोर येऊन मग ते गाडी 10-12 फक्त दोघी मुलींनाच मारहाण केली त्यांनी? ह्या मुलीला म्हणजे ती बाजारातूनच छेड होती तिच्या माग. हा. नाही, अशा घटना आता पुन्हा घडू नये म्हणून काय तुम्ही पोलीस प्रशासनाला काय सांगितलं? सांगितलं ना मग 18 करा म्हणून. हा. हा. किती लोकांवर केली मग? 14 जणांवर. 14 जण. हा. ते तुमच्या आहेत का पाण्याचे ओळखीचे काही लोक आहेत का ते? नाही ना, बरं पाण्या ओळखीचे तर नाहीत, या तांड्यावरले नाहीत ते. बरं. हा. म्हणजे ह्याच्या पाठीमाग सुद्धा वाद झाला होता का तसा? चालता वाद. हे आमच्या त्या भाषेला मारलं होतं त्याने, अशीच गाडी आडी करून. हा, लमाण्याचेच लोक येत. हा. चेंबर बाऱ्या त्यांचे फोन आलेत की तांड्यावर ये म्हणून. कशासाठी या म्हणते ते? मिटून घेण्याकरता. हा. मिटून कसं घेणार आम्ही? नाही ना घ्यायचं. मिटून कसं घ्यायचं? पुन्हा अशी घटना घडू शकते हा. मग? मग ते नेहमीच आमच्या पाठीमागं लागणार ना. 2दा तर झालं आता. हा. मग त्यामुळं मिटूनच घ्यायचं नाही ना. हा. हा. तुम्ही बाजारला गेला होता? हा. काय घटना घडली बरं? आम्ही रिक्षात आलतो. हा 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 अरे देवा, ते पोराला द्या आता. हा. बोल बोल. आडून रिक्षा आडून गाडी आडी घालून आम्हाला पोरीला वडील तर हा हा. ते मामा मध्ये गेले तर त्यांना हाणलं. बरं. तुम्हाला काय बोलले ते? आम्हाला काही नाही बोलले. किती जण होते तुम्ही रिक्षामध्ये? आम्ही 10-12 जण होतो. बरं. तुम्ही होता त्यांच्या रिक्षात? बरं. तुम्हाला काय हाणमार वगैरे काय? आम्ही लेकराला बघून लांब बसलो होतो. तुम्ही? बरं. किती जण होते मारहाण करायला ते? 4 जण होते ते. 14 जण. पेलेले होते का दारू? पेलेले होते ते. काय म्हणले ते? पिऊन काय बोलत होते? पहिले ना पण पुरीला धरून ओढलं होतं त्यांनी. बरं. मारहाण केली पुरीला? हा, केलं. तुम्ही बोलणार का ऐकून? तुम्ही बोलणार? कुठे अटक झाली पाहिजे असं बोला तुम्ही. हा हा. तुमचं नाव सांगा अगोदर. मी भागवत सकाराम माळी, राहणार कुठे तुम्ही? गिरगावचं आहे प्रॉपर. राहायला इथंच ह्याच वस्तीवर राहता? ह्याच वस्तीवर राहतो. बरं. काय घटना घडली बरं? आमच्याकडे अशी माझी मुलगी बाजाराला गेलती. मग ती म्हणली की असं माझी मुलगी स्वती म्हणून. बरं बरं. ती मुलगी माझी. तिने आता आमचे फोन झाले पोराचे, मला पोराने फोनवर सांगितलं की आबा म्हणले असं असं झाले पाचेगावात की 4 मुलं येतं आणि ते आमची छेड काढायला लागले इथं. तर मग तिथून माझ्या मुलाला मी फोन लावला की त्याला मग ते क्रिकेट खेळायला गेले ते कोळगावाला. मग त्यांना फोन लावल्यावर ते म्हणले आम्ही येतो म्हणले तिकडून. मग मी काय गेलो नाही तिथं त्या घटनास्थळावर. हां. मला त्या माझ्या मुलीने एवढी माहिती मला घरी आल्यावर सांगितली. हा. बरं. मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेले? मी नव्हतो गेलो, माझे मुलं हे गेलते तिथं, पण तक्रार दिलेली तिथं. माझं ती नोंद आता त्यांच्या नियमाने काय असेल ते त्यांनी करावं, माझं असं म्हणणं आहे. बरं. आता पोलीस आलते का इथं? वस्तीवर आलते का पोलीस? वस्तीवर पोलीस नाही आले आणि नाही आले. हा. काय इशारा असेल आता पोलीस प्रशासनाला तुमचा? माझा पोलीस प्रशासनाला असा विषय असेल की ह्याने जी काय आहे ही तक्रार आमची ह्याची तात्काळ नोंदणी करून समजा त्याची तात्काळ काळजी घ्यावा आणि अशी आम्हाला आमच्या लेकराबाला त्रास होऊ नये
असा त्यांनी तात्काळ विचार करून याच्यावर प्रशासनाने योजना करावा असं आमची तात्काळची विनंती त्यांना. बरं बरं ठीक. अशी घटना कधी घडली होती का पुन्हा एक? अशी घटना या माझ्या 20 वर्षाचा काळ गेला, 20 वर्षाचा काळ गेला, याच्यामध्ये अशी घटना काहीच नाही झाली. आम्हाला उलट आमचे जानपाच्याचे लोक होते ते आम्हाला सहकार्य केलं तर. हां तुम्ही जा तुम्ही थांब, बाकी थांब तुम्ही या पुढं. आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे पाचेगावचा दर गुरुवारी बाजार असतो आणि बाजारासाठी या हिरगाव येथील जो वस्ती आहे भिल्ल समाजाची, ती वस्तीतले लोक बाजारासाठी गेले होते आणि बाजार सुरू असतानाच गर्दीमध्ये त्या मुलीची छेड काढण्यात आलेली होती आणि त्या मुलीने त्या ठिकाणी त्याला प्रतिकार करून एक चापट देखील मारल्याचं त्या मुलीने सांगितलेलं आहे. मात्र त्याचा राग धरून त्या मुलीच्या जी मुलगी त्या रिक्षात बसली त्या रिक्षाचा पाठलाग करून गायरानामध्ये रिक्षा आडवा करून त्या मुलीला त्यांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे. त्याचबरोबर त्या आणखीन एक तिची मैत्रीण होती, त्या मैत्रिणीला देखील त्यांनी मारहाण केलेली आहे. बाकीच्या महिला घाबरल्या होत्या आणि हा रिक्षामध्ये नेमकं गोंधळ काय आहे म्हणून या ठिकाणी मुलीचे मामा पाहण्यासाठी गेले होते. तर मुलीच्या मामाला देखील 4 गुंडांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे. आपण पाहतो त्यांच्या डोक्याला ठिकाणी मोठी जखम झालेली आहे. नंतर त्यांनी इथं त्यांच्या मित्राला आणि नातेवाईकांना बोलून घेतले आणि नंतर ते आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र त्यांच्या ह्या ठिकाणी 2 मोटरसायकली आणि एक मोबाईल त्यांनी जप्त केलेला आहे आणि गेवराई पोलीस स्टेशनला रात्री अट्रॉसिटीसह विविध कलमाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र पोलीस प्रशासनाने अद्याप आरोपी अटक न केल्यामुळे येथील हे वस्तीवरील संतप्त लोक झालेले आहेत. पोलिसांनी त्या आरोपींना अटक केलं पाहिजे. पुन्हा अशा घटना या वस्तीवरील महिलेसोबत घडू नये म्हणून याची देखील पोलीस प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. अद्याप पोलिसाचा एकही कर्मचारी या भिल्ल वस्तीवर पंचनाम्यासाठी दाखल झालेला नाही. त्याच्यामुळं येथील आणखीन लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भयभीत झालेले आहेत आणि जवळपास अंतर 7 ते 8 किलोमीटरचं असल्यामुळे दर गुरुवारी येथील महिला असतील, काही पुरुष असतील, काही मुली असतील, यांचा आणखीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अशी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पोलीस प्रशासनाने त्या आरोपीला ताबडतोब अटक करून योग्य ती कारवाई केली पाहिजे असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि यांनी स्वतः देखील पोलीस प्रशासनाला विनंती केलेली आहे त्या 4 आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्यांना कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक केली पाहिजे. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, धन्यवाद.